भाऊ एकंदरीत परिस्थिती अशी आहे, हा नॅशनल हायवे नंबर 3 उंबरठाणचा एक भडवा आहे. इरफान गफूर शेख उर्फ इरफान काळ्या हा दररोज मालेगावच्या दिशेने 100 गोवंश घेऊन जातो. आणि मालेगावचा कसाई सोहेब खान साबीर खान तो रोज 100 गोवंश कापतो. माझी विनंती एवढीच आहे, ज्या गाडीमध्ये 10 गोवंश जाणार नाही, 7 गोवंश आहेत. कोणते गोवंश? जे मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमाताजीला घोषित केलं ते 7 गोवंश अतिशय निर्दयतेने मालेगावच्या दिशेने जात आहेत. आणि सर्व देशी नसलचे गोवंश आहेत. आणि ही गाडी पास करायला भ्रष्ट पोलीस कर्मचारी होता. जोपर्यंत पोलीस कर्मचारी सस्पेंड होत नाही, सोहेब खान साबीर खानला अटक होत नाही, पिंपळगाव बस पोलिसांचा पोलीस गाडी पकडताच लगे झाला. सर्व व्हिडिओ काढलेत आम्ही. तो निलंबित होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आता आमची भूमिका एवढीच, भ्रष्ट पोलीस कर्मचारी निलंबित झाला पाहिजे आणि सोहेब खान साबीर खानला आणि इरफान काळ्याला अटक झाली पाहिजे. उंबरठाणहून गोरक्षक वेळोवेळी या महामार्गावर बंदोबस्त करत असतात. आईनं आतापर्यंत गोरक्षकांनी भरपूर वाढवले तरी देखील आणि शासनाने खऱ्या अर्थाने जे काही शासन आलंय ते हिंदू शासन आलंय. आणि याच्या अगोदर पण भाजपाने जे काही सांगितलं होतं की गो हत्या बंद करणार, याबाबत काय केंद्र शासनाबद्दल मी एवढं सांगू इच्छितो, काही पोलीस स्टेशनला काहीतरी भ्रष्ट पोलीस कर्मचारी असतात. गोरक्षक दररोज आम्ही प्राणीन फाउंडेशन संस्थापक रणरागिनी पटेल यांच्या माध्यमातून रोज शेकडो गाई वाचवत असतो आणि त्या गोशाळेला पाठवत असतो. आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत होते, पण काही पोलीस कर्मचारी भ्रष्ट पण आहेत. त्या भ्रष्ट कर्मचारी निलंबित झाले पाहिजे. आणि शेवटी हिंदूंचं सरकार आहे, बीजेपी सरकार आहे. हिंदूंचं नाशिक हो ड्रायव्हर बाजूला गेले. गिरीश महाजन आता नाशिकला आलेले आहेत. माझी तर रिक्वेस्ट आहे सगळ्या हिंदू भावांकडनं, गिरीश महाजन साहेबांनी इथं आलं पाहिजे. हो.